मी सध्या चाळीसगाव नगरपालिकेचा प्रचार आता सुरू झालेला आहे व चाळीसगावचे तरुण आपल्यासोबत आहे। दादा, चॅनलवरती सर्व चाळीसगावकरांचं मी खूप खूप स्वागत करतो। चाळीसगावमध्ये 9 वर्षानंतर आता ही म्हणजे महाराष्ट्रभर निवडणूक राहिलेली मुहूर्त भेटला आहे। या ठिकाणी विकासाबद्दल आपल्याला काय वाटतं? विकासाबद्दल सांगायचं बोलायचं म्हटलं तर आज चाळीसगावच्या गेल्या 35 महिन्यापासून जी विकासाची घोडदौड चालू आहे ती संपूर्ण चाळीसगावकर बघतायत आणि मला विश्वास आहे संपूर्ण चाळीसगावकर हे विकासाच्याच पाठीशी उभे आहेत। माननीय आमदार धोंगेदादा चव्हाण यांनी केलेली विकास कामं बघता फार मोठी अशी त्याची लिस्ट आहे। म्हणजे तुम्ही म्हणाल तर आमच्या प्रभाग क्रमांक 5, 13 नंबर आणि 14 नंबर इथे जर का म्हणाल तर संपूर्ण काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेले आहेत, सुशोभीकरणाच्या नावाने कमान दिलेले आहेत आणि चौक सुशोभीकरणाच्या नावानेही चांगल्या वास्तू उभारण्यात आलेल्या आहेत। विकास तर होतोय। सोशल मीडियाच्या बाबतीत मंगेशदादा चव्हाण हे खूप लोकप्रिय आहे। आता ते इथं कामं कसे हे तर प्रत्यक्षात तुम्हाला माहिती आहे, मला पण दिसत आहे कामं, त्याबद्दल वाद नाही। परंतु भारत देश स्वतंत्र होण्यासाठी तरुणांनी आपलं बलिदान दिलं, मोठमोठे आंदोलन झाले, प्राणाची आहुती दिल्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला। स्वतंत्र झाल्यानंतर गरीब माणूससुद्धा निवडणुकीत उभा राहू शकतो किंवा अधिकार भेटलेला, लोकशाही आली। परंतु आता जर विचार केला तर राजकारण आणि राजकारणाचे नाते याच्या अवतीभोवतीच राजकारण फिरतं आहे। आपण जर विचार केला तर जामनेरमध्ये गिरीश महाजन यांची पत्नी नगराध्यक्षासाठी उभी आहे। त्यानंतर इकडे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे जो भाचा आहे सत्यजित तांबे यांची पत्नी या ठिकाणी उभी आहे। भुसावळमध्ये आमदाराच्या घरातला माणूस आहे। बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या घरातला माणूस उभा आहे। त्यानंतर फलटणमध्ये जे मंत्र्याचा भाऊ उभा आहे। म्हणजे सगळ्या ठिकाणी राजकारण आणि राजकारणाच्या अवतीभोवती राजकारण फिरतं आहे। काय वाटतं, कार्यकर्ते फक्त झेंडे उचलायला आणि चटाई उचलायला आहे का, असं चर्चा आहे? म्हणजे नाही, तसं काही नाही आहे। कार्यकर्त्यांनाही न्याय मिळत आहे, पण मी आता इतर गावातबद्दल तुम्ही विचारता त्याबद्दल नाही बोलत, पण चाळीसगावात प्रतिभाताईंनी ज्या पद्धतीने विकास कार्याची गंगा पुढे नेलेली आहे त्या पाठीमागे सर्वस्व जनता उभी आहे। त्यामुळेच त्यांचं ते म्हणजे ते उभ्या राहाव्यात यासाठी संपूर्ण चाळीसगावकरांनी प्रतिसाद दिलेला आहे। दुसरा एक विषय, नेता कसा असावा, नेत्याचा स्वभाव। मी एका पुस्तकात वाचलं आहे, नेत्याचा स्वभाव हा तो प्रेमळ असावा, तो मायाळू असा, त्याच्याविषयी मनात जनतेविषयी तळमळ असावी। परंतु स्वार्थ हा कोणाला नसतो, स्वार्थ प्रत्येकाला असतं, पण माणूस स्वार्थी नसावा। पण आजकालचे नेते जर बघितलं तर स्वार्थी झाले असं वाटतंय का? नाही, तसं नक्कीच नाही। प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळत आलेला आहे। दादा, काय वाटतं चाळीसगावमध्ये गेली 5-7 वर्षात 8 वर्षात या ठिकाणी जो नगरपंचायत परिषदतर्फे जो विकास झालेला आहे, कसा झाला विकास तुमच्या चाळीसगावमध्ये? विकास 10 पूर्वी चांगला विकास होता, पण 10 वर्षापासून या चाळीसगाव शहरात सगळ्या गुन्हेगाऱ्या वाढल्या। ह्या चाळीसगावला कायदा सुरक्षित नाही आणि जे चाळीसगावचा विकास व्हायला पाहिजे तो होत नाही। फक्त भोपळ्यासारखा विकास दाखवता आहे आणि जनतेला येड्यात काढताय। जनता एवढी येडी नाही। चाळीसगावला जे प्रेम करणारे लोक आहे, चाळीसगावात ज्यांना प्रेम करणारे त्यांनाच लोक विजय करतील। हे बाकीचे किती प्रयत्न करतील हे सर्व भोपळ्यासारखे फुटून जातील। तुमचं प्रॉपर गाव कुठलं? कुठं? चाळीसगाव। काय नाव आपलं? सुरेश गायकवाड। दुसरी गोष्ट, मंगेशदादा जो आमदार चव्हाण जे आहे यांचे सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल झालेले, खूप सामाजिक काम त्यांचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं आहे। प्रत्यक्षात तुमचा काय अनुभव आहे? एक ॲडव्हर्टाईज मेंबर आहे, यांनी फक्त ॲडव्हर्टाईज करायची आणि पब्लिकला येड्यात काढायचं। ही दुसरी पार्टी ॲडव्हर्टाईज करत नाही, सर्व कामं करत राहते आतून, त्यांचे काम बोंब मारत आहे। हे फक्त ॲडव्हर्टाईजनी काम दाखवतात, दुसरं काही करत नाही। यंत्रणा, सरकारी यंत्रणा यांना खूप घाबरते, असे व्हिडिओ त्यांचे व्हायरल झालेले। खरी गोष्ट आहे ना, दबाव प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आहे। दुसरा एक विषय आणि तो महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वाचा आहे, नेता कसा असावा? नेता हा प्रेमळ असावा, त्याचा स्वभाव प्रेमळ व मायाळू असावा, त्याच्या मनात जनतेविषयी तळमळ असावी। परंतु आजकालचे जे नेते आहे, महाराष्ट्रभर बघतोय किंवा देशभर बघतोय, आजकालचे जर नेते जर बघितले, मंगेशदादा चव्हाणबद्दल जर सांगितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं खूप काम दिसतंय। परंतु आजकालचे जर नेते म्हटले तर ते स्वार्थाने संधी साधू झाले आहे। स्वार्थ हा प्रत्येकाला असतो, स्वार्थ वेगळा आणि स्वार्थी वेगळं। नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नीला त्यांनी उमेदवारी दिले, याच्यातून ते फक्त स्वतःचा स्वार्थीपणाच दाखवतं का? किंवा तुमचे जे आता जे राजूभाऊ देशमुख दिवंगत यांच्या पत्नी या शंभूराजे देसाई यांच्या बहीण आहे,
दुसरे कोणी कार्यकर्ते यांना दिसलेच नाही का? लोकशाही राहिली का? लोकशाही आहे का? हो, लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेला राजूदादांचं निधन झालं तर त्यांनी आव्हान दिलं होतं चाळीसगाव शहराला का दादांच्या पत्नीला आम्ही बिनविरोध काढू. हे शब्द दिलेले, हे शब्द दिले असताना शब्द पलटवू शकता. जनतेला हे बेवकूफ करण्याचा प्रयत्न करता, हे जनता त्यांना दाखवून देईन, हे सांगायचं काम नाही. असा कोणता विषय का 40 गावकरांसाठी तो व्हायला पाहिजे? विकास असेल किंवा काही मुद्दा असेल तो होत नाही. हो, आता विकास करत असता. हे विकास कधी केला? 50 कोटीचा विकास दाखवता आणि 250 कोटी घेऊन येता. 200 कोटी जाता कुठं? हां, नदीच्या इकडं कामच करत नाही. जुन्या गावात काम करणं माहीत नाही. सर्व नदीच्या तिकडं, दवाखाने तिकडं, तुमचे सर्व आधी ऑफिसर तिकडं, सर्व सरकारी काय असं सरकारी तुमचे हे इलेक्शन आहे ना, हे चुकीच्या पद्धतीत जे चाललं आहे, एमेन घोटाळा, ते राहुल गांधी एवढे भारतभर तक्रार करताय, त्या तक्रारीवर लक्ष देत नाही. फक्त आम्हारी सुनो चालू आहे. दादा, एक विषय जामनेरमध्ये जर बघितलं तर गिरीश महाजन यांची पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांची पत्नी नगराध्यक्षसाठी उभी आहे. त्यानंतर तुमच्या गावात पण मंगेशदादा चव्हाणच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. इकडे राजू देशमुख यांच्या पत्नीवर शंभूराज देसाई यांची बहीण उभी आहे. फलटणमध्ये तुमचे जे राजेंचा भाऊ उभा आहे. त्यानंतर तिकडे तुमच्या विदर्भामध्ये फडणवीसांचा मामे भाऊ उभा आहे. काय वाटतं, जे भारत स्वतंत्र होण्यासाठी बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली, भारत देश स्वतंत्र झाला, लोकशाही राहिली का आता, का घराणेशाही आहे? पैसेशाही आहे. पैशावर सर्व विकत घेतलं जातं. गरिबांना महागाई करायची, तेल 60 रुपयाचं 140 करायचं आणि 1,500 रुपये दाखवून द्यायच्या गरिबांना. सर्व लालूच दाखवून सनी हे गोष्टी का चालू यांच्या. सर्व जनता भारतला विकायला बसले लोक. असं वाटतंय का आजकालचे नेते फक्त स्वार्थी, या म्हणजे यांना कार्यकर्ते दिसले नाही, फक्त कार्यकर्ते झेंडे उचलायलाचे का आणि पताका लावायलाचे का? कार्यकर्त्यांचा वापर होतोय, यांचं घरं भरताय. एकदा बसले खुर्चीवर तर त्यांना कार्यकर्त्याची गरज नाही आहे. कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद निर्माण करायचा आणि आपलं सर्व स्वतःचं भागावाचं, हेच चालू यांचं. दादा, काय नाव आपलं? अरुण राठोड. राहायला कुठं? इथं गोकुळ धामला. विषय एकच, तुमच्या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण की मंगेशदादा चव्हाण यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप व्हिडिओ व्हायरल झाले. ते अधिकाऱ्यांना त्यांचं एक म्हणजे कसं हे काम करून घेण्याची पद्धत किंवा जी पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडून काम करून घेण्याची पद्धत, प्रत्यक्षात आजकाल जर नेता बघितला तर आजकाल स्वार्थी आणि संधुसाधी नेते झालेले. स्वार्थ हा प्रत्येकाला असं, पण स्वार्थी नसावा. नगराध्यक्षपदासाठी मंगेशदादा चव्हाणांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिली, याच्यातून ते स्वार्थी आहे असं सिद्ध झाले. तेच नाही, असे अनेक नेते. काय वाटतं आपल्याला? त्यांनी बोलून जबान फिरवली. मंगेशदादांनी बोलून जबान फिरवली. त्यांनी सांगितलं होतं राजूदादा देशमुख वारले तेव्हा की आम्ही तुमच्या पत्नींना नगराध्यक्षपद देऊ, पण ऐन वेळेस त्यांच्या पत्नींना उभं करून त्यांनी दावून दिलं जनतेला की नाही की मी किती स्वार्थी असं त्यांनी दावून दिलं. याच्यावर लोकांच्या त्यांच्यावरनं जी अपेक्षा होत्या त्या अपेक्षा नष्ट झालेल्या आहे. आता त्यांच्या पत्नी तर आहे, परंतु राजूदादा देशमुख यांच्या पत्नी पण शंभूराजे देसाई यांच्या बहीण आहे, बरोबर आहे की नाही? तसंच संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांची बायको आता नगराध्यक्ष पदासाठी उभे. सगळ्या ठिकाणी फक्त घराणेशाहीचे. तुम्ही फक्त मग काय मतदान करायलाच आहे का? सर्वसाधारण माणूस फक्त मतदान करायला का? मतदान करायसाठी ते वापर करून देते, पैसे फेकते. काय सांगायचं तुम्ही? आता ते माझं एकट्याचं मत नाही आहे ना, त्यांना इकडे याला जबाबदार फक्त जनता आहे असं वाटतं का? 100% जनतेची चूक आहे का? जनतेला पण आपण असेच लोकांना पाठी घालतो. पूर्ण चूक जनतेचीच आहे. जनता त्यांना निवडून देतील, ते नंतर मग 5 वर्ष ते वापर करून घेतात जनतेचा. हो, अशातली गोष्ट आहे. माझा कार्यक्रम करशाल बरं. आज पाहिलं तर 40गाव शहराच्या सदानंद हॉटेलच्या इकडं काहीच विकास नाही आहे. कोणता 5% सुद्धा विकास नाही. नाले नाही आहे, गटरी नाही, लाईट नाही. सगळ्यात महत्वाचा विषय, प्रत्येक शहरामध्ये गटारीचा मोठा त्रास आहे. आणि टॉयलेट एखाद्याला शहरामध्ये जर समजा
टॉयलेटला जायचं असलं तर त्याला शोधावं लागतं, कुठं जायचं नेमकं, हा एक मोठा प्रश्न आहे. अहो दादा, घाट रोडला येऊन बघा तुम्ही, मुताला जागा नाही आहे लोकांना. त्या बिचारे बरं ते एक ओपन प्लेस आहे, पुरे एरियातले लोक तिथंच मुताला जातात. काय सांगायचं तुम्ही, लय दुर्व्यवस्था झालेली 40 गावाची. हो, नगरपालिकेचं बी लक्ष नाही, काही नाही. हो, तुम्हाला हे जर खोटं वाटत असेल तर तुम्ही 2-3 अधिकारीला पाठवू शकता. आणि ते पण पोलीस चौकीच्याच मागं लगविला जातात. आता काय सांगा, ते तर लेडीज पण जातात आणि जेंट्स बी जातात. आता काय सांगायचं, पोलीस चौकीमध्ये टॉयलेट नाही का? नाही, पोलीस चौकीत बी नाही टॉयलेट. लय बेकार दुर्व्यवस्था झालेली आहे. आणि आता हे 1000-2000 तुमच्या शहराने प्रत्येक ठिकाणी असंच आहे. तुम्हाला गाडीभर काय वाटतं, 40 गावमध्ये जो विकास झालेला आहे, जवळपास 8-9 वर्षानंतर ह्या निवडणुका लागल्या. पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्यावरती 9 वर्षानंतर इलेक्शन लागते, निवडणुका नगरपालिका. आणि या 9 वर्षामध्ये 14-15 वर्षापासून जसे आमदार निवडून आल्यानंतर जो विकास पाहायला भेटला, खूप चांगला भेटला. आणि लोकांचा प्रतिसाद पण इथं आमदारांना, आणि चांगले पूल इथं बांधले गेलेत. आतापर्यंत भविष्यामध्ये 40-45 वर्षामध्ये हे पूल असे बांधलेले नव्हते, ते जुने होते. पण आता जे दिसतं आहे गाव, जो विकासाच्या मार्गावर दिसतो आहे, आणि खूप चांगले कामं केलेत दादांनी. बगीचा बांधला, त्याच्यानंतर आपलं स्विमिंग पूल केला इथं. आणि ज्येष्ठ वृद्ध लोकांना यांनी बगीचा बांधून तिथं सगळी व्यवस्था करून दिली. त्याच्यानंतर इथं गावाचा विकास, रस्तेच काँक्रिटीकरण झालेत. आणि काँक्रिटीकरण यांनी जो रस्ता पाहिजे होता सगळे चांगले आहेत. विकास झाला मान्य आहे, हे जनतेला पण माहिती आहे. विकास झाला नाही झाला ते ठीक आहे, परंतु भारत देश स्वतंत्र होण्यासाठी आपलं रक्त सांडलं, बलिदान दिलं, आपला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर लोकशाही आली, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार भेटला, प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार भेटला. तो गरीब असेल, गरीब पण उभा राहू शकतो. परंतु आपण जर जामनेरमध्ये बघितलं तर गिरीश महाजन यांच्या पत्नी उभ्या आहे. संगमनेरमध्ये जर बघितलं तर सत्यजित तांबे म्हणजेच बाळासाहेब थोरातांचे भाचे, त्यांची बायको नगराध्यक्षपदासाठी सत्यजित तांबेंची उभी आहे. फलटणमध्ये जर बघितलं तर तुमचे जे राजेंचा भाऊ तिथं उभा आहे. त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय तुमच्या राजू देशमुख जे आहे, तुमच्या शंभूराजे देसाई त्यांच्या त्या बहीण आहे. काय वाटतं, कार्यकर्त्यांना का संधी भेटत नाही? का आपल्या घराण्याच्या व नातेवाईकाच्या भोवतीच राजकारण फिरतं आहे? लोकशाही राहिली का? लोकशाही तर राहिली तर जवळजवळ 50% तर काही दिसत नाही. पण जवळजवळ लोकशाही कुठेतरी गोरगरिबांना सुद्धा त्याचा उभं राहण्याचा सगळा अधिकार आहे. आणि ज्यांचं सुन्न नाही आहे, ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकामध्ये जे चाळीसगावचे जे लोक आहेत, जनता आहे, ती आपल्याला काय कौल देईल त्यावेळेस ती जनता ठरवणार आहे. आपल्या तर हातात नाही काही. पण बऱ्याचशा काही असे बाकी विकासाच्या कामावरती ज्यांनी जोर केला असेल तर ते 100% लोक त्यांना मतदान करतील. असं काय आहे 40 गावमध्ये विकास झाला आहे असं तुम्ही म्हणताय? काही प्रमाणात मी पण बघतोय 40 गावमध्ये बदल निश्चितच झाला आहे. परंतु असं काय आहे का 40 गावमध्ये हे काम व्हायला पाहिजे, जनता त्याच्यामुळं त्रस्त आहे, पण ते होत नाही? हे त्रस्त तर आहेच, पण बाकीचे बरेचसे कामं इतके झालेले आहेत. म्हणजे आम्ही जे 40 वर्षामध्ये जे बघितले नाही आतापर्यंत जे कामं झालेले आहेत. आता शिवाजी महाराजांचा पुतळा झाला, हे बाकी खूप वर्षापासून रखडलेलं काम होतं. पण त्यावेळेस आता आमदार निवडून आले, त्याच्यानंतर ते पुतळा बांधला इथं. त्याच्यानंतर स्थानिक प्रत्येक वाड्याच्या ठिकाणी त्यांनी कमानी बांधल्या. काही ठिकाणी चांगले जे कामं झालेली आहेत तिथं, ते लोकांना दिसतं आहे. कामामुळे ते लोक बोलत आहेत. ठीक आहे. दादा नमस्कार, आपलं काय नाव? जय भीम. माझं नाव रवींद्र मांगोनिकम. मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा समन्वयक. हे रस्त्याचे कामं दिसतात, पण गल्लीत गेले तर काहीच कामं नाही आहेत, गटारी नाही आहेत. आता जुलै महिन्यामध्ये आमच्या आनंदवाडी परिसरात इतकल्या घरांमध्ये पाणी होतं, तुम्ही बघितलं. गंभीर आहे सगळ्या शहरामध्ये असं गटारीचा साम्राज्य दिसतं इथं रोड, पण गल्लींमध्ये जा कामं नाही आहेत, ते महत्त्वाचं आहे. आता इथं स्विमिंग पूल बांधला, 4.5 कोटी लागतात का दुरुस्तीला? म्हणजे काय हा पैसा लुटायचं काम फक्त. बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या ठिकाणचे जे रस्ते आजूबाजूचे कसे आहे, नेमके रस्त्याची क्वालिटी कशी आहे? कारण की मी जी बघतोय काही ठिकाणी क्वालिटी असते, पण काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम असं. इथं कशी? चांगली आहे क्वालिटी बी निश्चित, पण रस्ते जे पाहिजे गल्लीमध्ये गटारी नाही आहेत, सुविधा नाही आहेत. हा सर्वात मोठा
आदमीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न महत्त्वाचा आहे. त्या येणाऱ्या नगरसेवकांना मी विनंती करतो की ते प्रश्न पहिले त्यांनी गल्ली बोळीत सोडवले पाहिजेत, घाण काढली पाहिजे, कचरा वेचला आणि विशेष मागच्या महिन्यात 24 डेंग्यूचे रुग्ण चाळीसगाव शहरात सापडलेले आहेत. अच्छा, पेपरला बातमी येते, 9 TV ला सुद्धा बातमी आहे. काय वाटतं मग गेली 5-7 वर्षात तिथं विकास कसा झाला? काहीच नाही विकास. नगरसेवक नाही तर विकास कुठून होणार? मंगेश दादांचं काम कसं आहे? चांगलं आहे, आम्ही त्या कामाबद्दल बोलणार नाही, पण गल्लीमध्ये कामं नाही आहेत. दादा तुम्हाला एक प्रश्न. दादा महाराष्ट्रभरात मी फिरतो, सरकारचा निधी भरपूर येतो पण तो फक्त आपल्या खिशात घातला जातो. 100% रस्त्याला डांबर चांगल्या क्वालिटीचं किंवा जेवढं पाहिजे तेवढं डांबर वापरलं जात नाही. बांधकामाला वाळू सारंगखेड्याची वापरायला पाहिजे पण ती साधी मात्रट वाळू वापरली जाते. जे सरकारी काम म्हणतो आपण, पाणी पण त्याला मारल्या जात नाही. म्हणजे जनतेचा पैसा आपल्या खिशात घातला जातो त्याचा एकदम म्हणजे. तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या परिसरातलं जे कामं आहे कामाला क्वालिटी आहे का की निकृष्ट दर्जाचे काम आहे किंवा कामाची क्वालिटी चांगली होण्यासाठी काय केलं पाहिजे? कामाची क्वालिटी होण्यासाठी चांगला काम व्हायला पाहिजे. जो काम आहे, जो 1 कोटीचा काम आहे ते 1.5 कोटीमध्ये करायला पाहिजे. बाकी चांगला काम तुम्ही खा 100% खा पण खायला काहीतरी लिमिट पाहिजे. 5-50 खा ना तुम्ही. बाकी तुम्ही बोलताय 2 कोटीचा काम आहे, 12 कोटी निधी आणता 10 कोटी खाऊन होता, त्याच्यामध्ये काय काम होणार आहे ते? आता माझ्या वार्डामध्ये नाल्याचं काम चालू आहे, फक्त सिमेंट आणि रेतीचं टाकणं चालू आहे. खाली सलाब टाकता येते, त्याच्यावरती भुयार करताय, गटर नाही, त्याच्या भुयार गटरने आणि नाल्याचं काम होत आहे. आता कुठे कोण जायचं इन्साफ? गटरावाले लोक बोमा मारताय वार्डामध्ये. ते वार्डावाले एवढ्या परेशान आहे का एवढंच पाणी आलं तर मोठा पोस्ट पडतो, एवढं पाणी राहत होते वार्डामध्ये. महत्त्वाचा प्रश्न दादा 2 मिनिटं. दादा आपण 40 गावचेच का? इथे आहे ना, बोला बोला. तुम्ही 40 गावमध्येच राहता का? नाही, मी खेड्यावरचा आहे. अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. 40 गावमध्ये जे आहे आता समजा नगर अध्यक्ष पदाला या ठिकाणी मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नी उभ्या आहे, राजाभाऊ तुमचे ते देशमुख आहे त्यांच्या पत्नी आणि शंभूराजे देसाई यांच्या बहीण या ठिकाणी उभ्या आहे. जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी उभ्या आहे नगराध्यक्ष उमेदवारीसाठी. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि सत्यजित तांबे यांची पत्नी उभ्या आहे. काय वाटतं भारत स्वतंत्र होण्यासाठी रक्त सांडलं आहे, लोकशाही राहिली का? अनुभव तिकडे बोला, आपल्याला अनुभव नाही तर एवढा. जनतेची काही जबाबदारी आहे का? लोकशाही कुठेतरी दाबली जाते. लोकशाही कुठेतरी दाबली जाते, घुसमट होते लोकांची. आणि यावेळेस कसं माहिती का, आमचे लाडके आपले माजी आमदार स्वर्गवासी राजूदादा देशमुख हे कधी राहिले असते आज जनतेमध्ये तर नक्कीच नगराध्यक्षाची चुरस बघायला भेटली असती चाळीसगावची जनतासाठी. परंतु एक देखील राहील की राजूदादाला श्रद्धांजलीपर एक मत पद्मजा ताईला 100% देतील आणि देतीलच. काय वाटतं तुम्हाला? हो, देतील, मिळतीलच, मिळेल. मंगेश दादांचा पण खूप ते म्हणता विकास झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते खूप अधिकाऱ्यांवर अगदी त्यांचं कामकाजाची पद्धत खूप त्यांची चांगली. पण घराणेशाही काय वाटतं? चांगले वाटतं. लोकशाहीला काळीमा आहे तो एक लोकशाहीला काळीमा आहे. पारंपरिक जे तुम्ही करताय इतर कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. इतर कार्यकर्ते फक्त झेंडे उचलायला आणि पताका लावायला. पण झेंड्यावर पंढरपूर. दादा 40 गावमध्ये आता जवळपास 8-9 वर्षानंतर नगर परिषद लागली. मुहूर्त भेटला म्हणजे मुहूर्त भेटत नव्हता. काय वाटतं 40 गावमध्ये गेले 8-9 वर्षात नगर परिषदमध्ये जे निवडून आलेले सदस्य असतील किंवा नगराध्यक्ष असतील त्यांच्या कामकाजाबद्दल आपलं काय मत? हो, मंगेश चव्हाणनी चांगले काम केले चाळीसगावचे. बगीचा वगैरे, पुलाचे रस्ते. आता नगरसेवकाचं निवडणूक आली आहे, यांचं आता भाजपचं राज्य चालू आहे. आता प्रभाकर चौधरी 1 नंबर येणार चाळीसगाव तालुक्यामध्ये. लीड तोडणारे 5 मध्ये आणि यांना प्रतिसाद आहे, पुऱ्या चौधरी वाड्याची साथ आहे, पुऱ्या समाजची साथ आहे. काय वाटतं दादा? मंगेश चव्हाण फिक्स आहे ना, प्रतिभाताईच बसणार आहे. काय वाटतं दादा आपल्याला? मंगेश दादा फिक्स आहे आणि प्रतिभाताई बी फिक्स आहे. दादा काम करत होती, काम एकदम सगळं चांगलं आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. काय नाव आपल्याला राहायला कुठे आपण? मी राहायला चाळीसगाव छोटी गुजरी चौधरी वाड्यात राहतो. तुम्ही कुठे राहिला? चौधरी वाड्यात राहतो. तुम्ही? वार्ड क्रमांक 5 चौधरी वाडा. तुम्ही कुठे राहता? वार्ड क्रमांक 5 मध्ये चौधरी वाडा. प्रभाकर भाऊ 5 वर्षापासून नगरसेवक नसतानाही त्यांनी इतके कामं भरभराट केले आहेत, त्यांच्या कामाला यश देतो आणि यंदा तेच निवडून येणार आहेत. दादा तुमचं काय नाव? मी आमदारचा सासरा आहे आणि आमदारच निवडून येणार आहे.
सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी कामं चांगले केले. या इथं मेळ नदीमध्ये पूल बांधला त्यांनी मोठा. हो, मी राहणार तिथला जे गोंधळ गल्लीमधला. कामं एकदम व्यवस्थित केले, चांगले केले. लाडके आमचे मंगेश दादा यांचे कामं खूप हे आहेत आणि त्यांच्या कष्टाला यश येणारच आहेत आणि तेच निवडून येणार. दादा, सगळ्यांना एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपण वैयक्तिक काय बोलत नाही, पण महाराष्ट्र काय अगदी देशभरातली परिस्थिती जर बघितलं तर भारत देश स्वतंत्र होण्यासाठी पहिल्यांदा राजेशाही होती, नंतर इंग्रज आले. भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अगदी बरेचसे तरुण फासावर गेले. त्यात भगतसिंग असतील, राजगुरू असतील किंवा सुखदेव असतील, असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली. त्यानंतर आंदोलनं केल्यानंतर देश स्वतंत्र झाला. राजेशाही गेली, इंग्रज गेले, नंतर लोकशाही आली. पण आता जर विचार केला, 2 मिनटं शांत सगळे, आता जर विचार केला तर जामनेरमध्ये गिरीश महाजन यांची पत्नी नगराध्यक्षाची उमेदवारी करते. या ठिकाणी तुमचे राजाभाऊ जे देशमुख आहे त्यांची पत्नी नगराध्यक्षाची उमेदवारी करते आणि त्या शंभूराजे देसाई यांच्या बहीण पण आहे. संगमनेरमध्ये सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरातांचे भाचे, त्यांची पत्नी उमेदवारी करते सत्यजित तांबेंची. त्यानंतर भुसावळमध्ये सुद्धा आमदाराच्या घरात उमेदवारी आहे नगराध्यक्षपदाची. त्यानंतर तुमच्या बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या घरातलं उमेदवार आहे. असं असंख्य ठिकाणी फलटणमध्ये जे मंत्री त्यांचा भाऊ उमेदवारी. काय वाटतंय, सर्वसाधारण जी लोकशाही आहे की नाही राहिली, घराणेशाही आली की काय? हे आता त्यांना पब्लिक पण यांना चान्स द्यायला पाहिजे होते, यांना सहानुभूती भेटायला पाहिजे होती. यंदा एवढं 5 वर्ष त्यांना चान्स द्यायला पाहिजे होतं. कोणाला? मंगेश दादांना. अच्छा, हो. काय वाटतं, 40 गावामध्ये असा कोणता प्रश्न आहे का ती गोष्ट व्हायला पाहिजे, विकासाचा एखादा प्रश्न? विकासाचं तर आता सर्वच कामं होणाऱ्या गोष्टी ते होतातच. दादा जोपर्यंत त्या गोष्टी सगळ्या होतातच. दादांचा शब्द म्हणजे हा खरा शब्द ठरतो. शब्द दिला म्हणजे ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत. दादा, तुम्ही राहायला कुठे आणि नाव काय? ज्ञानेश्वर राजू चौधरी, हुडको कॉलनीमध्ये राहतो मी. काय वाटतं, या ठिकाणी गेली 5-7 वर्षात विकास कसा आहे? एकदम आनंदात. आणि दादांचं एकदम म्हणजे असं आहे, जो शब्द टाळलेला नाही आहे तो पूर्ण करून दाखवतात डायरेक्ट. अच्छा, हो. घराणेशाहीबद्दल काय वाटतं? महाराष्ट्रात फक्त नेते आणि राजकारण त्यांचे नातेवाईक भोवती राजकारण फिरतंय, ते काही मला एवढं नाही. काका, तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिक आपण कोणाला बोलत नाही, पण महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय? बोला बोला बोला. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, घराणेशाहीबद्दल बोलाबद्दल असं आहे, घराणेशाहींनी असं केलेलं आहे तर पाण्याचा जो प्रश्न होता त्याचे घराणेशाहींनी पुरं केलेलं आहे काम. त्याबद्दल त्यांना एक चान्स द्यायला पाहिजे होता. 100% खरं आहे, तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे. परंतु एवढं भारत देश स्वतंत्र होण्यासाठी बलिदान दिलं, त्यानंतर आपला अधिकार भेटला, तुम्ही सुद्धा उभं राहू शकता. हो दादा, तुम्ही उभं राहू शकता, परंतु कोणी हिंमत करत नाही. ते हिंमत अशी करत नाही. आमच्या मागे सपोर्टच तसा आहे ना. मंगेश दादा हे कामं असंच काम चालू आहे त्यांच्यावाले, तर कामामुळे ते त्यांचा विषय असाच आहे ना. विकासाबद्दल गेली 7-8 वर्षात जो विकास झालेला आहे त्या विकासाबद्दल तुम्हाला काय काय वाटतं? नाही, कामं तर चांगले करत. भाजपचे सरकार, मोदी सरकार आल्यापासून व्यवस्थित चालू आहे भारत. हे दंगली परसे बॉम्ब स्पॉट काहीच होत नाही, व्यवस्थित चांगलं चालू आहे. ठीक आहे, मला एक सांगा, 40 गावामध्ये असा कोणता विषय नागरिकांचं खूप मनात आहे का ते काम झालं पाहिजे पण ते अजून झालं नाही, असं एखादं काम? नदी सुशोभीकरणाच्या ही जी समस्या आहे ती फार वर्षापासून प्रलंबित होती, पण आमदार मंगेश दादांनी ती समस्या सोडवण्यासाठी आता ते कार्य हाती घेण्यात आलेलं आहे. ती एक मोठी समस्या होती. दुसरा एक विषय, सरकारने गुटखा बंदी केलेली आहे, पण गुटखा सर्रास विकल्या जातोय. इथं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर. हो. पोलीस यंत्रणेने सुद्धा काम केलं पाहिजे का गुटखा बंद झाली पाहिजे? पोलीस यंत्रणेने काम केलं पाहिजे, ते करतायत, पण केलं पाहिजे, अजून जोर लावून त्यांनी काम केलं पाहिजे. दादा आपलं काय नाव? दीपक चौधरी. राहायला कुठं? तेली गल्ली. परत तोच विषय, भारत स्वतंत्र होण्यासाठी बलिदान दिलं, आपण बघतोय फासावर गेले, भारत स्वतंत्र झाला, लोकशाही आली, अगदी गरीब माणूस सुद्धा निवडणूक लढू शकतो, हा अधिकार भेटला आपल्याला. परंतु आता फक्त मंत्री संत्री आमदार यांच्या नातेवाईकाभोवतीच म्हणजे राजकारण फिरतंय का? नाही तसं काही नाही आहे.
म्हणजे विकास कामांमुळं बाकीच्या गोष्टी चांगल्या घडत चाललेल्या आहेत, त्यांच्यामुळं बाकी गोष्टींना काही अडचणी नाही. जे कार्यकर्ते काम करत आले त्यांना न्याय मिळाला आहे, त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते खरंच पुष्कळ म्हणजे चांगल्या पद्धतीने कामे पुढे नेत आहेत. अच्छा, काय वाटतं चाळीसगावचा जो विकास झाला आहे, अशी चाळीसगावमध्ये काय काय काम आहे का ते झाले पाहिजे? नाही, खूप काही कामं चालू आहेत, बाकी थोडेफार कामांना वेळ लागेल, तेही होतील पुढे. दुसरा एक विषय प्रत्येक तालुक्यात बघतो, म्हणजे आता तुमच्या परिसरात काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती. बऱ्याचशा कामांमध्ये काय होतं, आपण जे म्हणतो ना सरकारी काम, म्हणजे बांधकाम जर समजा सारंगखेड्याची वाळू वापरायला पाहिजे तर ती मदतीची आपली मातीची वाळू वापरली जाते. डांबराला डांबर चांगलं जास्त प्रमाणात डांबर पाहिजे तर तिथं डांबरमध्ये कंजूसी करता, म्हणजे समजा 10 लाख जर भेटले तर 10 लाखमधून 8 लाख डायरेक्ट खिशात घातले जातात. म्हणजे अगदी निकृष्ट दर्जाची कामं होता. कामाची क्वालिटी चांगली झाली पाहिजे यासाठी आपलं काय मत आहे? तुम्ही कामाची क्वालिटी चांगली झाली पाहिजे यासाठी याचं उदाहरण तुम्ही ना, आत्ता दादांनी एक पूल बांधलेला आहे संगम सेतू म्हणून. हां, ते दिसतंय ना, बरोबर आहे, चांगलं काम आहे, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर एक गार्डन आहे बगीचा, त्याचं तुम्ही ते एक उदाहरण आहे. म्हणजे असं नाव ठेवण्यासारखं कुठलंही काम नाही आहे. त्यांनी आधीच्या पक्षांनीही चांगली कामं केली आहेत, पण त्यापेक्षा आता त्या कामाची गुणवत्ता आणि दर्जा सुधारित झालेला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने ते कामं घडवून आणत आहेत. दादा, काय वाटतं आपला चाळीसगावमध्ये विकास अजून काय गोष्टी का त्या झाल्या पाहिजे? ज्या काही थोड्याफार गोष्टी असतील चाळीसगावातल्या त्या बी होतील 100%. मंगेशदादा जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत आणि त्यांच्या माध्यमातून जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते बी पूर्ण ताकदीने त्या विकासाला हातभार लावतील आणि चाळीसगाव एक स्मार्ट सिटी होईल, पूर्ण विश्वास. चाळीसगावमध्ये विकासाबद्दल असा कोणता विकास आहे का तो व्हायला पाहिजे पण तो अजून झाला नाही? चाळीसगावचा विकास आतापर्यंत काही झालेला नाही आहे आणि आता विकास मंगेशदादा चव्हाण आले त्यापासून विकास होतो आहे आणि आम्हाला सगळं मान्य आहे आणि फार खुशी आहे आम्हाला. आणि आतापर्यंत जे चाळीसगावला विकास झाला ते पाणीचा विकास झाला, आमचे राजूदादांनी केला आणि जे काही काम केला ते फार चांगला केला. मात्र याच्या पुढे जे मंगेशदादा चव्हाण हे काम करत आहे आम्हाला फार खुशी आहे, मनापासून खुशी आहे. आम्ही सगळे वयस्कर माणूस याच्याची फार खुश आहे. दादा, तुम्हाला एक प्रश्न, विकास झालेला आहे ठीक आहे, मान्य आहे, परंतु नेता कसा असावा? तो प्रेमळ असावा, तो मायाळू असावा. पण आजकालचे जर नेते राजकारणी जर बघितले की ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे पण माणुसकी शून्य आहे. काही काही नेते असे किंवा समाजकारणी असे ते फक्त स्टंटबाजी करतात, परंतु माणसाला स्वार्थ असला पाहिजे, प्रत्येकाला स्वार्थ असतो पण स्वार्थीपणा नको आहे. मंगेशदादा चव्हाण असू, त्यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, दुसरा कार्यकर्ता त्यांना कोणी भेटला नाही का? असं आहे, मंगेशदादा चव्हाण यांचं म्हणजे सगळे गट आहेत, जे लोकांना पाहिजे ते सगळे गट आहे. म्हणजे त्यांना लोकांना जसे माणसं पाहिजे आणि जसे लोकांचे मन जिंकायला पाहिजे, जसे काम करायला पाहिजे ते सगळे काम करतात आणि कोणाला नाराज करतात नाही. आणि त्यांची पत्नीला त्यांनी उभे केला याच्यासाठी का पुढचे काम काही अडू नये आणि पुढे काम व्हायला पाहिजे, याच्यासाठी सगळे काम व्हायला पाहिजे, यांच्यासाठी आम्ही फार खुश आहे. दादा, दुसरा एक विषय तो त्यांचा एक बाजू झाली, पण दुसरी बाजू या ठिकाणी कब्बशी चिन्ह लढवत आहे. शंभूराजे देसाई यांच्या त्या बहीण आहे व राजकीय घराणं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी भारत स्वतंत्र होण्यासाठी रक्त सांडले, प्राणाची आहुती दिली, लोकशाही आली. लोकशाही राहिली का घराणेशाही आहे? इथं संपूर्ण महाराष्ट्रात बघतोय मी. आता इथं तुमचे जामनेरमध्ये पण गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी, तिकडं फलटणमध्ये सुद्धा राजे जे आहे त्यांचे भाऊ उभे, त्यानंतर संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांची पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभे. असं नाही आहे, असं आहे, आता परिवरण बदलतोय आणि जे काही लोक सत्यासाठी चालतो आणि काही लोक आहे ना पुढचं धरून चालतं, याच्यामध्ये त्यांचा काही होणार नाही. आता परिवरण होतं आहे याच्यासाठी चालावा, सगळ्यांचं भलं होईल. आणि असं मंगेशदादा चव्हाण की वजह से हो रहा, जो चव्हाण हो रहा गाँव का मंगेशदादा के चव्हाण से हो रहा. जनता को सिर्फ विकास चाहिए. जनता जो आमदार करेगा वो कोई नहीं करेगा, सत्ता के आगे किसकी चलती नहीं. हॅलो, हां बोल दादा.
जो मंगेश चौहान दादा जो गांव में काम कर रहा है, गांव का विकास, वो गांव के लिए अति सुंदर काम है। हर वार्ड में रास्ते बन रहे हैं, हर वार्ड में रोड बन रहा है और वार्ड में ब्रिज बन रहा है। हम कई दिनों से साथ में थे, लेकिन हमारा कुछ उन्नति हो रही नहीं थी, इसलिए हम बीजेपी का काम मोकला कर रहे दिल से। पूरा समाज पूरा मुस्लिम समाज भी दादा के साथ में है। आपका बात बहुत सही है, मैं उसके बारे में काम के बारे में नहीं बोलता, परंतु मला एक सांगा, कार्यकर्ते पण त्यांचे होते ना, ते आमदार आहे, त्यांच्या पत्नीलाच नगराध्यक्षाची उमेदवारी का? सगळं आपल्यालाच का? म्हणजे दुसऱ्याला भी नेते स्वार्थी झाले का? ते दुसऱ्याला भी द्यायला तयार होते, बाकी दुसरा कोणी घ्यायला तयार नाही आहे, म्हणून ते कसं आहे, ते दुसऱ्याला खुद द्यायला तयार होते ते. अच्छा, ते नगराध्यक्ष दुसऱ्याला द्यायला तयार होते ते. बाकी कसं आहे, गावाची संमती, त्यांच्या पुढारी ते म्हणाले आम्हाला घ्यायचं नाही हे पद, आम्हाला ताईच पाहिजे. ओके. मंगेश दादांनी आजपर्यंत काम केलंय, आपण ते व्हिडिओ पण बघितले. या ठिकाणी काय काय विकास झाला? रस्ते झाले गावात, समजा पुरा गाव बघितलं राहिलं काय झालंय, पुरा गावाला माहिती आहे काय काम झालं. मॉल झाले, ब्रिज झाले, लाईटिंग, रस्ते समजा झाले. जो मंगेश दादांनी केला हे भरपूर कम टाइममध्ये केला. दादा काय वाटतं? लोकांनी 50-50 साल राज केले, एक घटक सुधारला नाही लोकांनी. बरोबर आहे, महत्वाचं आहे तुमचं. या माणसाने जे सांगितलं आहे ते बरोबर सांगितलं आहे. हे माणसाने जे आपल्यासमोर जे सांगितलं ते बरोबर सांगितलं आहे. गावाचा जे विकास त्यांनी केलं अजूनपर्यंत कोणीही केलेलं नाही आहे. आता तुम्ही बघा, झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक होतात तिथे रस्तेसुद्धा नव्हते. आता ते 40 गावमध्ये ते दादानी लोकांना लावून ते रस्ते मोकळे केले, दुरुस्त केले, झोपडपट्टीनं सहायता दिली. काम चांगलं आहे त्यांचं. हो, बोला. 40 गाव 35-40 वर्षांनी खंडित होता. अच्छा, आता मंगेश दादा आले आणि मंगेश दादा 40 गावमध्ये फार काम करते आणि सगळी जनता त्यांचे ते खुशी आहे. खूप आहे. धन्यवाद. दादा या 2 मिनटं, आपलं काय नाव? एकेकाने पुढे. सलीम भाई मेरा नाम. काय वाटतं या ठिकाणी नगर परिषद निवडणूक लागलेली 40 गावमध्ये, आता समजा नगराध्यक्षपद निवडणुकासाठी मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी आहे. या ठिकाणी तुमचे शंभूराजे देसाई यांच्या बहीण व राजू भाऊ देशमुख यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे. आपला विषय एकच आहे, भारत स्वतंत्र झाला, लोकशाही आली, लोकशाही राहिली का? प्रत्येक ठिकाणी फक्त घराणेशाही आहे. हो, लोकशाही आहे, घराणेशाही नाही आहे, कोणतीच नाही आहे. हो, अरे भाऊलांनी सांगितले ना, आमच्या भाऊनी, ते बरोबर आहे. 40 गावमध्ये आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. इथं आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभे आहे. त्यानंतर या ठिकाणी राजूजी देशमुख यांच्या पत्नी पद्माजाताई आणि शंभूराजे देसाई यांच्या बहीण ह्या पण नगराध्यक्षपदासाठी उभे आहे. काय आहे तुमच्या काय प्रतिक्रिया? आमच्याकडून प्रतिक्रिया अशी आहे का पद्माजाताई हे गावातून लोकांनी विचार केला आहे का एक पद्माजाताई नगराध्यक्ष बनतील. काय वाटतं विकासाबद्दल? मंगेश चव्हाण जर बघितलं, मंगेश चव्हाणचे भरपूर आम्ही म्हणजे व्हिडिओ बघतो, खूप त्यांचं काम खूप अगदी म्हणजे नेता कसा असावा, नेता हा प्रेमळ असावा, तो मायाळू असावा, त्याच्या मनात जनतेविषयी तळमळ असावी, असा नेता असावा. परंतु मंगेश चव्हाणांचं खूप चांगलं काम आहे, मी मीडियाच्या माध्यमातून बघतो. परंतु आजकालचे जे राजकारणी झाले हे संधी साधू, स्वार्थी व आजकाल जर बघितलं तर भारत देश स्वतंत्र होण्यासाठी प्राणाची असंख्य बलिदान दिले व भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर लोकशाही आली. काय वाटतं आता लोकशाही आहे का? लोकशाही आता हुकुमशाही वाढत चालली. एका घराण्यात आमदार आणि नगराध्यक्ष हुकुमशाही झाली. प्रत्येकाला चान्स असतो, प्रत्येकाने कोणाला तरी कार्यकर्त्याला उमेदवार द्यायला. असं वाटतंय का आत्ताचे जे नेते, मी एकच म्हणत नाही, असं घराणेशाहीचा तर टोटल सगळीकडे घराणेशाही दिसते, परंतु स्वार्थ हा प्रत्येकाला असतो, तो असला पाहिजे. परंतु नेते हे स्वार्थी झाले का? कारण की जो आमदार आहे त्याच्याच बायकोला नगराध्यक्षाची उमेदवारी, किंवा आता तुमचे जे देशमुख आहे शंभूराजे देसाईंची आता बहीण इथं निवडणूक लढवते, सर्वसाधारण माणूस उभा राहत नाही. हो, त्यांचे भाऊ जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातले, हे पालकमंत्री आहेत, ते चाळीसगाव तालुक्यात आहे.
का त्यांचं नातं बहीण भाऊजंही असेल, पण ते राहते वेगळ्या वेगळ्या तालुक्यात जिल्ह्यात. तर माझं म्हणणं असं आहे का बा जे बाई आज तिचा पती वारलेत तर त्यांना सहभूती मिळायला पाहिजे सर्वांकडून, जनतेकडून. हां, ठीक आहे तुमचं म्हणणं. बरोबर. दादा, काय वाटतं आपल्याला, देशात लोकशाही राहिली का? जे लोकांनी आपलं रक्त सांडलं, बलिदान दिलं, त्यानंतर भारत स्वतंत्र झाला, लोकशाही झाली, लोकशाही राहिली का? नाही, चालू आहे जसे जग चालते तसे लोक चालतात. काय वाटते आधी मंगे दादांचं काम कसं आहे? मंगेश दादांचं काम एकदम चांगलं आहे. मंगे दादांचं खूप काम चांगलं आहे, ते ठीक आहे. परंतु मला एक सांगा, बरेचसे नेते स्टंटबाजपणा करता. आता तुमच्या एरियात तुम्हाला माहिती आहे तुमचं त्यांचं काम कसं आहे, परंतु स्वार्थ हा प्रत्येकाला असतो. पण त्यांच्या पत्नीला त्यांनी नगराध्यक्षाची उमेदवारी दिली, याला स्वार्थी आपण म्हणू शकतो? काय आता ते आजचे नेते स्वार्थी झाले का? हो, पण मंगेश दादांचं काम चांगलं आहे, विकास चांगला होतं. ठीक आहे, पण कार्यकर्ते फक्त झेंडे लावायला आणि चटाया उचलायलाच आहे का? बरं, बोला ना, बोलणे का ना. भारत स्वतंत्र झालाय व आता प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा. तुम्ही बोलू नका, पण तुम्ही व्यक्त झाले त्याबद्दल तुमचा धन्यवाद. दुसरी गोष्ट, 40 गावमध्ये गेली 5-10 वर्षामध्ये काय काय समाधानकारक कामं झाले व आता काय काम व्हायला पाहिजे सांगा. काय जे कामं राजूदादाच्या काळात झालेत आणि लढाच्या काळात त्यांच्या वडीलच्या, पाणीपासनं रोडापासनं, आता ते काही लोक असं सांगतात का भाऊ मंगेश दादांनी केले, उमेश पाटलांनी केले, पण हे जुनेच कामं होते, पण पाठपुरावा त्यांनी केलेत आणि ते काम यांच्या काळात झाले. अच्छा, असा कोणता प्रश्न आहे का 40 गावमध्ये तो विकास व्हायला पाहिजे पण तो अजून रखडलेलं काम आहे? आता रखडलेले काम जे आहेत थोडेफार ते होतील. आता ते मंगेश दादा करतात का, तर नंतर कोणता आमदार बनतो तो करतो, त्याचा लगेच 5 वर्षात कोणते कामं होत नाही. काय वाटतं आपल्याला, नेमकी तुमच्या परिसरामध्ये कोणाची बाजू वरचढ वाटते? कब्बशी. हो, चाळीसगाव तालुक्यातून जे लोकप्रतिनिधी निवडून देतात, लोकप्रतिनिधींना प्रत्येक समाज, प्रत्येक गल्लोगल्ली सर्व सारखेला समजून सनी चालायला पाहिजे. बरोबर, भेदभाव हे नको आहे. आणि गेल्या वर्षात चाळीसगाव जे काही गुन्हेगारांनी गुन्हे केले मोठे मोठे, हे गुन्ह्यांमध्ये तर जे ज्याचा कोणी वारलेला असेल त्या गुन्ह्यात त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशातलं हे कामं करायला पाहिजे, तर लोकांचा विश्वास बसेल. एका साईड चालून सनी चालणार नाही, किंवा या समाजाला न्याय द्यायला पाहिजे. ज्या समाजाचा काही अन्याय झाला असेल समाजावर, म्हणजे एका साईडनी पण चालता का? एका साईडनं बी चालतं ना. मग हे म्हणजे पार्टीची जर कार्यकर्ते, जनता सांगते अशी चर्चा राहते, तर असं व्हायला नको आहे. सर्वांना घेऊन चालणारा नेता पाहिजे. तो कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला त्याच्याशी घेणे नाही, परंतु सर्वांना घेऊन चालणारा नेता पाहिजे.